आज आपण शिकणार आहोत टिकली वर्क, चमकी वर्क। त्यासाठी पहिलं असं लूप बाहेर काढून घ्यायचं, धागावरती काढून घ्यायचा। नंतर सिक्वेन्स चमकी लोड करायची। आणि त्याच्या एंडला एक स्टिच करून घ्यायचं, शॉर्ट स्टिच करायचं। नंतर पुन्हा त्याच याच्यात त्या लूपमध्ये एक चमकी लोड करायची आणि पुन्हा एक शॉर्ट स्टिच घ्यायचा। असंच कंटिन्यूअस स्टिचिंग करायचं। प्रत्येक लूपमध्ये एक टिकली ॲड करायची। याप्रमाणे लोड करून आपण डिझाईन बनवू शकतो। आणि प्रत्येक याच्या नंतर बीड्स लोड केले किंवा दुसऱ्या कुठलंही वर्क केलं, सिल्क थ्रेडचं केलं, जरीचं केलं, तर एंड नॉट करणं विसरायचं नाही, नाही तर पूर्ण वर्क निघून येतं। त्यामुळे एंड नॉट खूप महत्त्वाचे आहे। आता आपण चमकीचा दुसरा प्रकार बघू, टिकली वर्कचा। नेहमीप्रमाणेच लूपवरती काढून घ्यायचा। आता आपण काय केलं, एक टिकली लोड करून तिच्या एंडला एक लूपवरती घेतला आणि तिथेच दुसरी टिकली लोड केली। आता काय करायचं, टिकली खाली लोड करून घेतल्यानंतर टिकली लोड करायची यामध्ये आणि एक स्टिच करून घ्यायचा। पुन्हा एक स्टिच करायचा शॉर्ट आणि नंतर मग टिकली लोड करायची। हे बघा याप्रमाणे। म्हणजे पहिल्या याच्यामध्ये काय दिसत होतं की पहिल्या टिकलीच्या वरती दुसरी टिकली आहे, आता या दोन टिकल्या या समान याच्यामध्ये येतात। हा झाला दुसरा प्रकार। याप्रमाणेच पुढे वर कंटिन्यू करायचं। एक स्टिच घ्यायचा आणि मग टिकली लोड करायची। हे बघा पुन्हा एक स्टिच आणि मग टिकली। नेक्स्ट स्टेपमध्ये याप्रमाणे लूपवरती काढून घ्यायचा आणि मग टिकली त्या लूप शेजारी ठेवायची। तो लूप घेऊन टिकलीच्या मधोमध त्या होलमधून लूपवरती काढून घ्यायचा आणि त्याच्या एंडला पुन्हा एक स्टिच करून घ्यायचा। हे बघा टिकली तिथे सरकवली, हा लूप घेऊन टिकलीच्या मधोमध एक स्टिच घ्यायचा आणि पुन्हा वरती काढून टिकलीच्या एंडला एक। दोन्ही याप्रमाणे आपण आणखी एक टिकली वर्क शिकलो। आता एंड नॉट करून घेऊ। आता काय करायचं, लूपवरती घेतल्यानंतर एक टिकली
लोड करायची, लूप वरती काढला की टिकली अशी जवळ ठेवून नंतर मग टिकलीमध्ये एक स्टिच घ्यायचा, तिचा जो होल असतो त्यामधून, आणि तो लूप पुन्हा या बाजूने पुन्हा एक स्टिच करून घ्यायचा. हे बघा, याप्रमाणे हे बघा, याप्रमाणे नेक्स्ट टाईपमध्ये जो पहिला प्रकार केला आपण त्याप्रमाणेच त्या लूपमध्ये टिकली लोड करायची आणि मग स्टिच करायचा. त्याप्रमाणेच एक बीड, कुठलाही बीड त्याच्यामध्ये लोड करायचा आणि मग स्टिच करून घ्यायचा. पुन्हा एक टिकली लोड करायची, पुन्हा एक बीड. आपण कुठल्याही प्रकारचे बीड यूज करू शकतो. या प्रकारे या प्रकारे आपण ब्लाऊजमध्ये वर्क करू शकतो. हे वर्क छान दिसतं. एंड नॉट करून घ्यायची.